असे नवरा बायको आपल्याला या प्रवचनातून मिळतील की नाही. आणि त्यानंतर देवहूती म्हणाली, झाला जप, झालं अनुष्ठान. ते म्हणाले झालं, आता तुला काय पाहिजे सांग. आणि तिनं जी यादी सांगितली ती यादी मुळातून वाचा आपण. ती म्हणाली, आता लग्नानंतर 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केल्यावरती आपला पती सारखाच जपात असतो आणि तपात असतो म्हटल्यावर पत्नीला काय वाटलं असेल हो. आजची असती तर काय म्हणली असती, मलमली असं म्हणली का ती. ती म्हणाली, महाराज, प्रत्येक होणारा सूर्यास्त आणि प्रत्येक होणारा सूर्योदय आपल्याला, तुम्हाला आणि मला वार्धक्याकडे नेतोय. अशा स्थितीमध्ये आपल्या प्रपंचरूपी वेलीवरती सुंदर असं फुल फुलावं असं जर मला वाटत असेल तर मला काही चुकीचं वाटत नाहीये ना. भारतीय शृंगार जो आहे ना तो धसमुसळा नाहीये, त्यामध्ये एक शालीनता आहे. भारतीय ऋषींना आपण कणभरही नावं ठेवू नका. भारतीय ऋषींनी फक्त हे सांगितलं असं नाहीये. भारतीय ऋषींनी फक्त वैराग्य सांगितलेलं नाहीये. भारतीय ऋषींनी सगळं सांगितलंय. भारतीय ऋषींनी ब्रह्मसूत्र दिलीत आपल्या जगाला. भारतीय ऋषींनी धर्मसूत्र दिली, जे जैमिनी सूत्र, भक्तिसूत्र दिली. त्याच भारतीय ऋषींनी आपल्या संपूर्ण जगाला कामसूत्र पण दिली आहेत. लक्षात घ्या. ब्लाइंडली, आंधळेपणानं अभ्यास करू नका या भारतीय संस्कृतीचा. नुसतं वैराग्य, नुसतं रुद्राक्ष, नुसतं भस्म, नुसतं असं नाहीये. उत्तमोत्तम प्रजा निर्माण केल्या पाहिजेत हे वेदामध्ये मंत्रच आहे. काम नावाचा पुरुषार्थ सांगितला आपल्याकडे 4 पुरुषार्थापैकी. जीवनात अर्थ संपादन करा. जीवनात ज्या इच्छा तुमच्या व्यवस्थित आहेत त्या पूर्ण भोगून तृप्त करा. जीवनात धर्माने वागा आणि यथाखाली हे सगळं सोडा. म्हणजे मोक्ष नावाचा परमार्थ. मोक्ष म्हणजे मोकळं होणे. रिटायरमेंट नंतरच माणसं जास्त बांधली जातात. रिटायरमेंट पर्यंत निदान ऑफिस सकाळी 10 ते 11 सुरू होतं आणि संध्याकाळी काय 7-8 संपतं, 5 संपतं, तेवढं असतं. आणि म्हणून या कर्दमांच्या पत्नीने काय काय मागितलं त्याची यादी ऐका. ती म्हणाली, आपला 7 मजली वाडा असावा. त्या वाड्याच्या भिंती हिऱ्याच्या असाव्यात. हिरे जडवलेले असावेत. विविध प्रकारचे मणी जडवलेले असावेत त्याला. आपल्या प्रत्येक दालनामध्ये हस्तिदंती पलंग असावेत. उत्तमोत्तम नक्षी असावी. एकदा वापरलेली नक्षी पुन्हा वापरली जाऊ नये. आपल्या दारामध्ये हत्ती बांधायला सोन्याच्या साखळ्या असाव्यात. हत्ती बांधायला एवढीशी अंगठी नसावी, खाली पडली पाय पडल्यावर चेपली. सोन्याच्या साखळ्या असाव्यात. आपल्या दारामध्ये अत्तराची कारंजी उडावीत. पाण्याची नव्हे, अत्तराची कारंजी उडावीत. शुक, सारिका, मयूर इत्यादी पक्षी असावेत. आणि आपल्या दारामध्ये खूप फुलझाडं असावीत, फळझाडं असावीत. आणि कुठलीही फळझाडं आपली हट्टी नसावीत. एकदम म्हणाले, म्हणजे हट्टी म्हणजे आंब्याचा सीझन ठरलाय. साधारण जानेवारीत मोहर येतो आणि साधारण एप्रिल पर्यंत आंबे होतात. असं नको, माझ्या मनात आलं की आंबे यावेत. हे वाचून बघा. आपण कल्पना नाही करू शकणार हो. आपल्या प्रपंचात कालच मी म्हटलं ना, बेसिनचा खालचा नळ जोडला तर वरचा जोडला, मग पाणी येतं. ते म्हणले खालचा जोडा बुवा. एकाने चूळ भरली सगळे अंगावरच. ते म्हणले बुवा त्यात भरू नका, ते फुटलेलं आहे. असले आमचे प्रपंच. दाराची वरची कडी लागली तर खालची लागत नाही, खालची लागली तर इकडची लागत नाही. म्हणून समर्थांना सांगावं लागलं, प्रपंच करावा नेटका. बेडशीट घालतात गादीवर, इकडं ओढलं की तिकडं उघडं पडते. उषा म्हणजे अशा उषा, मजबूत उषा पाहिजेत नाही. उषा म्हणजे तुम्हाला सांगतो अशा असतात, मेलेले मांजर असतं ना, फिसफिशीत. मी परदेशात सगळीकडे उशी नावाचा प्रकारच मला तिथे आवडत नाही. परदेशात गेलं त्यांनी मला विचारलं, बुवा तुम्हाला काय आवडलं? काय आवडल्यापेक्षा काय आवडलं नाही ते सांगतो म्हणलं. तुमच्याकडच्या उशाच आवडल्या नाहीत. ती सांगते, मी एखादं वस्त्र नेसलं की त्या वस्त्राचा नंबर त्यानंतर 10 वर्षांनी यावा. म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त.
मी पायामध्ये जे पादत्राण वापरीन ते पादत्राण मला स्वर्गातून आणून दिलेलं असावं. म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा हे सगळं भागवतात आलेलं वर्णन आपण मुळातून वाचा. आणि आता जे मी म्हणाले ते सगळं असलेलं एक यान पण आपल्या जवळ असावं. यान, विमान नाहीये, यान. यान एकदा वर गेलं ना की खूप वर्षानुवर्ष वर राहू शकतं. विमान काही काळात खाली उतरवावं लागतं. असं यान असावं. आणि यानामध्ये दोघं जण बसले. अनेक नोकर चाकर दास दासी अन्न धान्य अमकं तमकं सगळं यानामध्ये भरून घेतलं. आणि सिद्धी होत्या सगळ्या त्यांच्याजवळ. आणि ते स्वतः मधुचंद्राला चंद्रावर गेले. भागवतांनी सांगितलं मधुचंद्राला चंद्रावर गेले. आता मधुचंद्राला जातात ना ती इराण्याच्या हॉटेलमध्ये हाफ हाफ चहा पितात. चंद्र आकाशात आणि हॉनी मधु मेडिकल स्टोअर मध्ये. आणि हे अर्धा अर्धा चहा, कटिंग चहा द्या. मी एवढ्या करता सांगतोय की समर्थ प्रपंच कसा करायचा हे सुद्धा भागवताला विचार. भागवत म्हणजे फक्त परमार्थ आणि मोक्ष असा ग्रंथ नका धरू. हे मुळातून मंत्र वाचा आपण म्हणजे लक्षात येईल काय श्रीमंती आहे. आणि हे जेव्हा वरती गेले त्यावेळेला दोघं होते आणि परत आले त्यावेळेला 11 जण होते. 9 मुली झाल्यात. 9. बर, पहिली मुलगी झाल्याबरोबर हे म्हणले आता मी करू संन्यास घेऊ जाऊ. ती म्हणली महाराज मुलगी झाली. ते म्हणले मुलगी मुलगा समान, हिचं लग्न कोण करणार, थांबा. ते म्हणले म्हणून मी प्रपंच करत नव्हतो. आता लग्न होईपर्यंत थांबणं आलं. मग दुसरा मुलगा होईल वाटलं, मुलगा नाही मुलीच. 1 2 3 4 5 6 7 8 9. पण कोण कोण आहेत मुली माहितीये का त्या? त्यातली एक मुलगी दत्तात्रेयांची आई आहे, अनुसूया. म्हणजे कर्दमांचा अधिकार काय असेल विचार करा. अशा 9 मुली झाल्या. आणि हे सगळे 11 जण, आई वडील अधिक 9 मुली 11, असे सगळेजण पृथ्वीवर उतरले. त्या मुली योग्य वयामध्ये आल्या आणि त्या मुलींची लग्न करून दिली. त्याची यादी सांगतो म्हणजे आपल्याला जरा भागवत ऐकल्यासारखं वाटेल. भागवतात हा तपशील ऐकला नाही ना तर भागवत वाटतच नाही. काही नाही म्हणले बुवानी चतुश्लोकीत भागवत सांगितलं, कुणाचे मुलं कोण हे सांगितलंच नाही यादी. आम्ही तर मागं भागवतात ते यादी ऐकली होती मोठी. भागवताचे कन्सेप्ट कशात बघा. ऐका मग ती 9 मुली, त्यातली पहिली कला नावाची मुलगी मरीची नावाच्या ऋषींची विवाहित झाली. अनुसूया आत्रींना, श्रद्धा अंगिरसाला, हवीरभू पुलस्त्याला. त्यानंतर 5वी जी कन्या होती गती नावाची, ती पुलुहा नावाच्या ऋषींना देण्यात आली. क्रिया नावाची कन्या अत्यंत साध्वी क्रतूंना देण्यात आली. ख्याती नावाची कन्या भृगूंना देण्यात आली. आणि अरुंधती वसिष्ठांना अर्पण करण्यात आली. अशा 9 मुली. म्हणजे वसिष्ठांचा अधिकार किती आहे? वसिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तींचा मुलगा पराशर, पराशरांचा मुलगा व्यास आणि व्यासांचा मुलगा शुक. त्यांची आजी पणजी खापरपणजी आहे ती अरुंधती. तिची आई आहे देवहूती आणि आजोबा आहेत कर्दम. असं सगळं झालं. आणि त्यानंतर एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे आता घरामध्ये दोघंच आहेत, नवरा बायको. तिच्या लक्षात आलं माझा हा पती सर्व काही आपल्याकडे आहे. आता जे काही मी यादी सांगितली, 7 मजली वाडा असावा, हिऱ्याच्या भिंती असाव्यात, अमक्या प्रकारची नक्षी असावी, संगमरमरी सगळं असावं, दास दासी नोकर चाकर अन्नधान्य अमकं तमकं शुक सारिका मयूर पक्षी असावेत, आंब्याची झाडं असावीत, आमकी झाडं असावीत, फुलझाडं असावीत, फळझाडं असावीत. त्यानंतर दारामध्ये अत्तराची कारंजी असावीत, दारामध्ये हत्ती बांधायला सोन्याच्या साखळ्या. हे सगळं असून हा महापुरुष त्या कशात रमत नाही, डोळे मिटून बसतो, ध्यान असतं. काय याच्याजवळ आहे हे की या कशात तो रमत नाही आणि हा आनंदात असतो. माझ्या भोवती एवढं सगळं आहे तरी मी दुःखात असते, टेन्शन मध्ये असते. आता कसं काय व्हायचं पुढं असं मला टेन्शन असतं. आणि हा माझा पती मात्र आनंदात असतो, असं कसं? म्हणून देवहूतीनं आपल्या पतीला नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, महाराज तुमचं समाधान कशाने आहे हे मला सांगा. कर्दम म्हणाले, स्त्रिये माझं समाधान कशाने आहे सांगू? माझं समाधान भगवत चिंतनानी आहे. एक आचार्य शंकराचार्यांचा श्लोक आहे, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम
यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम हरे रंग्रि पद्मे मनश्चेन लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सगळं काही चांगलं आहे, शरीर स्वरूप आहे, नातेवाईक चांगले आहेत, नसतात ते पण आहेत. असा एक मित्र आहे, गमतीनं तो नातेवाईक म्हणत नाही ना, नातेवाईट म्हणतो. बुवा आमचे नातेवाईट आलेत असं म्हणतो, गंमत जरा. पण आहेत चांगले. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम. कलत्र म्हणजे पत्नी असा एक अर्थ आहे. पत्नी चांगली, मुलं बाळ चांगली, सगळं चांगलं. यशश्चारु चित्रम, भरपूर यश. धनम मेरु तुल्यम, मेरू पर्वता इतकं धन, काही कमी नाही, सगळं उत्तम आहे. पण भगवंतावरती जर प्रेम नसेल, भगवत चिंतन जीवनात नसेल तर काय उपयोग आहे. ततः किम ततः किम ततः किम ततः किम म्हणजे म्हणून काय म्हणून काय म्हणून काय म्हणून काय. तथा म्हणजे म्हणून. लक्षात ठेव देवहूती, भगवत दर्शनाने आत्मज्ञानानेच मनुष्य तृप्त होतो, हे लक्षात ठेव. मग ती म्हणाली, महाराज मला द्या ना आत्मज्ञान. ते म्हणाले, सॉरी, आत्मज्ञान द्यायला शिष्य व्हावं लागतं. तू माझी शिष्य होणार नाहीस, कारण आता पती पत्नी या नात्यामुळं आपण इतके जवळ आलोय आता की मी जर तुला काही सांगितलं त्या उपदेशाचा परिणाम तुझ्यावर होणार नाही, प्रभाव तुझ्यावर होणार नाही. म्हणून लक्षात ठेवाल, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ना आणि ज्याच्या उपदेशाचा आपल्यावरती परिणाम होतो त्याची आपली फार ओळख करून घेऊ नका. का ओळख करून घेऊ नका? तो वाईट असतो असा अर्थ नाही. एकदा ओळख झाली ना की वाटतं आमचाच आहे, हो काय विशेष. नामदेव केस लक्षात घ्या. नामदेवाशी भगवंत खेळत होता रोज, पण नामदेवाला जेव्हा सगळ्या संतांनी कच्च ठरवलं त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, मी तुझा गुरु होणार नाही. कारण मी जर तुला काही सांगितलं तू म्हणशील हे विठ्या गपरे. एकदा ममत्व आलं ना, एकदा फार आपलेपणा आला ना की हक्क वाटायला लागतो त्याच्यावर. क्लेम करतो आपण, हे माझंच आहे हो. आणि ज्याच्यावर आपण क्लेम करतो ना त्याचा आपण उपयोग कधीच करून घेत नसतो. म्हणून त्या विसोबा खेचरांकडे पाठवावं लागलं भगवंताला. विसोबांकडे जा, औंढ्या नागनाथला, तिथे जा. आणि नामदेव महाराज जेव्हा तिथं आले तेव्हा सुद्धा त्या नामदेव महाराजांना विसोबांनी असं फटकारलंय, तो म्हातारा ज्या शिवपिंडीवर ब्राह्मण लोक अभिषेक करतात त्या शिवपिंडीवरती चपला सकट पाय ठेवून बसला होता, पायावर पाय अशी आडी टाकून, आणि चपलातनं खोबरेल तेल गळत होतं पिंडीवर. संतापला असा तो नामदेव. तो म्हणाला, काय हा नराधम कोण आहे, त्याला ठार मारला पाहिजे, असं वाईट वाटलं त्याला, खूप संतापला. पण आजोबा दिसतोय कोणीतरी. काय हो तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं विसोबा खेचर. मी कपाळावर हात मारून घेतला. ह्या सोंगाकडे पाठवलंय मला का माझी परीक्षा घ्यायला पाठवलंय? संताबाईला नको म्हणून नामदेवांनी सांगितलं, अरे बाबा ते पाय बाजूला तरी ठेव, पिंडीवर पाय आणि चप्पल घालून मंदिरात आला तू, काही कळतं का तुला? तो म्हणाला, मी नाही हो, नुसता आलो होतो पडलो तो इथंच झोपलोय, मला माझ्याच्यानं होता येत नाही. असं होता येत नाही हो, तुम्ही उचलून ठेवता का बाजूला? नामदेव महाराज संतापले आणि अक्षरशः त्याला इथं खाली खर्चटावा अशा पद्धतीनं ओढला, असा गोल फिरवला, जाऊ तिकडं. म्हणजे मरले का इतका? बरोबर आहे ना, देवाचं असं वागणार. पण जेव्हा तिथं ते पिंडी हे ठेवला पाय, तेव्हा तिथं दुसरी पिंडी उगवली. त्याला वाटलं आधी होती वाटतं, त्यानं पुन्हा गोल फिरवला, तिथं पिंडी उगवली. 360 अंशात फिरवला त्याला गोल, सगळ्या भोवतीच्या शिवपिंडी, आणि याच्या चपला त्याच्यावर, पाय त्याच्यावर. आणि मग याच्या लक्षात आलं, भगवान शंकर सुद्धा बिल्वपत्रासारखी ज्याची पावलं आपल्या डोक्यावर परिधान करतो तो माझा गुरुच असला पाहिजे. आणि मग चरणावर बसून इतका ओक्साबोक्षी रडला, महाराज क्षमा करा म्हणला, मी तुम्हाला फरफटवलं, तुम्ही फार महान आहात. आणि मग विसोबानी फक्त स्पर्श केला डोक्यावरून, असा हात फिरवला. आणि विसोबा म्हणाले, अरे सगळी पृथ्वीच शंकर राय रे, कुठेही चप्पल सकट पाय ठेवला तरी शंकर तिथं आहेच. मग याला उजाडलं की पांडुरंग फक्त पंढरपूरला नाही, तो सर्वत्र आहे.
सदा आहे आणि समय. आणि नामदेव महाराजांचे अभंग एकदम बदललेत बरं का साक्षात्कारानंतर. तोपर्यंत त्यांचे अभंग होते, ज्याचे हात कटेवर नाहीत आणि ज्याचे पाय विटेवर नाहीत तो पांडुरंगच नाही. आणि मग मात्र यानंतर नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये पांडुरंग दिसू लागला, सर्वत्र पांडुरंग दिसू लागला. ते म्हणाले, पांडुरंगा मला तू का नाही ज्ञान दिलंस? ते म्हणाले, याचं कारण अतिपरिचयाद अवज्ञा. कर्दम सांगतात, तू माझी पत्नी आहेस आणि इतके वर्ष एकत्र राहिली आहेस, त्याचा परिणाम माझ्या उपदेशाचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. पण लक्षात ठेव, माझ्याशी विवाहित झालीस त्याच दिवशी तुझा उद्धार निश्चित झालाय, काळजी करू नकोस. तुझ्या पोटी स्वतः भगवंत अवतरतील. आणि भगवंतांनी यानंतरचा अवतार घेतला, श्री कपिल भगवान की. तिला काही व्रत करायला लावलं आणि भगवान कपिलांनी अवतार घेतला. कपिल हे नाव धारण करून कर्दम आणि देवहूतींच्या पोटी भगवान विष्णू अवतरले. या मुलाचं मौंजी बंधन करून दिलं आणि ठरल्याप्रमाणे कर्दम ऋषी संन्यास घेऊन निघून गेले. कारण म्हटले होते ते निघून गेले. आता घरामध्ये ती म्हणली, आता एवढं काय 7 मजली वाडे विडे करायचे काय, एका झोपडीत राहू. म्हणून मुलगा आणि आई दोघच जण राहतात झोपडीत. मुलगा कपिल आणि आई देवहूती. आता देवहूती वृद्धत्वाकडे झुकली आहे. मुलगा झालाय 8 वर्षाचा. मुलाचं मौंजी बंधन झालंय. आणि एक दिवस तिला आठवलं की मला आत्मज्ञान देण्याकरता याचा अवतार आहे. आणि त्या म्हातारीनं त्या दिवशी कर्दमांच्या मुलाच्या म्हणजे कपिलांच्या पायावर डोकं ठेवलं. आईनं, आजी सारखी होती ती. आता 10वा मुलगा म्हणजे बघा की किती अंतर आहे. आणि सांगितलं, बाळा रे, माझ्या आत्मज्ञानाकरता तुझा अवतार आहे, मला आत्मज्ञान दे. हसले. हा कलकत्त्याला झालेला अवतार आहे बरं का. कुरळे कुरळे केस, साधी लंगोटी, एक साधं उपरण खांद्यावर टाकलंय, गळ्यामध्ये स्वच्छ जानवं, गोल चेहरा, छान भस्म धारण केलेलं आहे, मुंज संध्या सगळं. आणि आता कपिलांनी बोलायला प्रारंभ केला. कपिलांनी आपल्या आईला जो उपदेश केला त्या उपदेशाचं नाव आहे कपिल गीता. आणि ही कपिल गीता ऐका जरा थोडी. तत्पूर्वी थोडंसं नाम घेऊया आणि आपण कपिल गीतेचा आनंद घेऊया. गोपाला गोपाला श्याम गोपाला, गोपाला निघ साम गमपा गमपनी कामगर साने सा. गोपाला गोपाला श्याम गोपाला,
अत्यंत महान असा मी काही सिद्धांत तुझ्या समोर सांगतो, ज्यानी आत्मज्ञान सोपं होईल असं मी तुला सांगतो. लक्षात ठेव आई, या जगातले सगळे मानव नवे सगळे जीव हे सुखाकरता धडपड करत असतात. पुण्यवान पुण्य करतो ते सुखा करता आणि पापी पाप करतो तेही सुखा करतात. एखादा मनुष्य सकाळच्या वेळेला मंदिरात जातो आणि मंदिरातल्या गुरुजींना सांगतो, गुरुजी देवाची पूजा झाली असेल तर तीर्थ द्यावं पळीभर. पळीभर तीर्थ घेतो आणि श्लोक म्हणतो, अज्ञान मूल हरणम जन्मकर्म निवारणम श्री गुरु पादोदकम किंवा श्री देव पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. पळीभर पाणी पिताना सुद्धा देवाच्या अंगावरनं आलेलं हेतू काय आहे? दुःखनाश व्हावा आणि सुखलाभ व्हावा. एखादा माणूस संध्याकाळच्या वेळेला मध्य मंदिरात जातो आणि तिथे पळीभर नाही ग्लासभर मद्य म्हणजे दारू पितो. तो श्लोक म्हणत नाही, पण त्याचा हेतू काही वाईट आहे का? सुखलाभ हाच हेतू आहे की नाही? तीर्थ घेताना पण हेतू सुख व्हावं आणि दारू पिताना सुद्धा हेतू सुख व्हावं. परस्पर विरुद्ध वाटेल आपल्याला हे, पण दोन्हीचा हेतू एकच आहे. एखादा मनुष्य मठ मंदिरात जातो, चांगल्या ठिकाणी जातो आणि दान धर्म करतो, हे घ्या हो महाराज आणि या पैशाचा उपयोग करा आणि मला आशीर्वाद द्या माझ्या प्रपंचाला, मी सुखात राहीन. दान देताना अपेक्षा सुखाची आहे. आणि एखादा त्या ठिकाणी राहणारा मनुष्य चोरी करतो, आलेल्या दानाची वस्तू घरी चोरून नेतो, त्याचा हेतू काय आहे? वाईट व्हावं हेतू आहे का प्रपंचाचं चांगलं व्हावं हेतू आहे? दान करताना सुद्धा हेतू चांगला आहे, कल्याण व्हावं, आणि चोरी करताना सुद्धा हेतू चांगलाच आहे, कल्याण व्हावं. प्रयत्न चुकीचा असेल, हेतू चुकीचा नाहीये. मोठे आपण खूप कष्ट करतो आणि खूप पैसे मिळवतो आणि लग्न कार्यात खर्च करतो लाखो रुपये आणि मुलगी घरात आणतो किंवा मुलगा आणि मुलगी यांचा विवाह करून देतो. आपण अत्यंत प्रेमानं कोट्यावधी रुपये खर्च करतात काही लोक. का? सुख व्हावं. आणि यशोधरेसारखी पत्नी झोपलेली असताना, आपल्या शेजारी मंचकावरती राज्य आपल्या जवळ असताना, बर का, रोहित सारखा छोटा मुलगा तिथे झोपलेला असताना सिद्धार्थ नावाचा महामुनी तिथं निघून जातो आणि गौतम बुद्ध होतो. काय हेतू? सुख व्हावं. म्हणून लक्षात ठेवा, या जगातले सगळेच्या सगळे लोक फक्त सुखलाभ हेतूनीच प्रयत्न करत असतात. पण सगळे सुखी होतात का? किंबहुना सगळे दुःखीच होतात. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. आई खूप काळजीपूर्वक ऐका. पहिला अर्धा तास माझा एकाग्रता करायलाच गेला. आता इथून पुढे काळजीपूर्वक ऐका. पहिला सिद्धांत कपिलाने मांडला, सुख कुठं मिळतं माहितीये का आई? जिथं हरवलंय तिथं मिळतं. नको तिथे शोधून उपयोग नाही ग आई. गावातल्या लोकांना गोधडी वाकळ शिवून देणारी एक म्हातारी आजी होती. गावाच्या बाहेर झोपडी होती तिची. जुने कपडे आणून द्यावेत लोकांनी. एक साडीवरून एक साडी खालून आणि मध्ये सगळ्या चिंध्या आणि बारीक 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 टिपा घ्यायला लागतात हाताच्या. आणि मग ती गोधडी शिवली जाते. झोपडीत राहणारी बिचारी गरीब होती.
एक साधी मेणबत्ती किंवा साधं लामण दिवा लावलेला असायचा आणि ते शिवायची. आता 10-20 वर्षामध्ये रस्ते झाले बाहेर, ही गरीबच राहिली. तिला माहिती नाही गरिबी हटाव नावाचा नारा दिला जातोय दिल्लीला, तिला माहितच नाही. ती बिचारी याच्यातच आहे. मोठ्या मोठ्या दाभणासारख्या सुया असतात त्या मोठ्या, असा करून काढायच्या, जवळ टिपा देत असं ती करत होती एक दिवस. आता समोर डांबरी रस्ता झाला, पलीकडच्या बाजूला ग्राउंड झालं, त्या ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळावा ते मोठे मोठे हॅलोजन लावलेले असायचे, खूप प्रकाश असायचा. आणि अशा स्थितीत वाकड शिवता शिवता संध्याकाळच्या वेळेला झोपडीत अंधार होता, तिनं असं करायला आणि ती सुई दोऱ्यातनं सुटायला एकच गाठ पडली, ती सुई पडली. आता अंधार होता, सुई सापडे ना. बरं सकाळी येणार होता तो मुलगा वाकळ न्यायला, म्हणून तिनं काय केलं, ती वाकळ तिथे आणली उजेडात. पलीकडे दिवे लावले होते आणि झटकली, घडी घालून ठेवली आणि तिला वाटलं सुई इथं पडली असेल म्हणून सुई शोधायला लागली. सापडे ना, झटकलं होतं तिथे सुई शोधतीये, सापडे ना. तिला ओळखणारा एक मुलगा आला होता, गेल्या आठवड्यात त्याला वाकळ शिवून दिली होती. तो म्हणला, आजी काय करताय? नाही रे बाळा, माझी सुई पडली. थांबा म्हणाला, मी मदत करतो. त्यानं सायकल उभी केली, तो शोधायला लागला. त्याचा मित्र चालला होता, काय रे बंड्या काय करतोयस? तो म्हणला, काही नाही, या आजीबाईंची सुई शोधतोय. त्यानं स्कूटर पार्क केली आणि तो शोधायला लागला. 10 मिनिटांमध्ये 50 माणसं सुई शोधायला हजर. मदत करूया म्हणले या म्हातारीची. सुई सापडे ना. एक जण घरी गेला, कणिक चाळायची चाळणी आणली आणि सगळी ग्राउंड मधली माती चाळून काढली, सुई सापडे ना. एका शाण्याने प्रश्न विचारला, आजीबाई सुई कशाला इथं आणून टाकली तुम्ही? ती म्हणली, मेल्या, मी काय वेडी आहे का इथं सुई आणायला? सुई तिकडे पडली, माझ्या हातातनं सुटली झोपडीत त्या वाकळीवर. मला वाटलं बहुतेक वाकळीतच सुई आहे आणि म्हणून मी इथे आले आणि मी या प्रकाशात ती वाकळ झटकली आणि मी शोधायला लागले सुई. का हसलात सांगा? तुम्ही म्हातारीला नाही हसलात, माझ्या सकट सगळ्यांना हसलात, स्वतःला सुद्धा. तसे आपलं आत्मसुख आपण देहरूपी वाकळीमध्ये शोधतो आणि त्याकरता तिला विषयांच्या झगझगाटात आणून शोधतो. सगळं छान पाहिजे, प्लेजर ऑफ पोझेशन, सगळं उत्तम. लक्षात घ्याल, जर तुम्हाला आत्मसुखाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला प्रयत्न कराल? अमेरिकेला जा, परदेशात जा, बर का, विविध प्रकारची सुख उपभोगा, सगळं एन्जॉय करा, पण आत्मसुखाकरता तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेकडेच वळावं लागेल, दासबोधच उघडावा लागेल, भागवताला शरण जावं लागेल, ज्ञानेश्वरीच वाचावी लागेल. भले इथे एवढा प्रकाश नाही, विषय लगेच दिपवतात ना आपल्याला. हा काय मस्त, मस्त वडा झाला. वडा नाही मस्त झाला, आपल्या परमार्थाचा वडा झाला. विषयांच्या झगझगाटात जे सुख शोधतात नाही ते कधीच सुखी होत नाहीत. आणि म्हणून मी तुला महत्वाच्या गोष्टी सांगतो आणि यानंतर 14 मुद्दे सांगितलेत कपिलांनी, ते मी भराभर आपल्या समोर ठेवतो. 14, 1 2 3 4 13 14, बस 14. पहिला मुद्दा, आई, ज्याला आत्मज्ञान व्हावंसं वाटतं, आत्मसुख मिळावंसं वाटतं, त्यानं पहिली गोष्ट ही करावी, आपली सगळी कामं वेळच्या वेळेला व्यवस्थित करावीत. खूप लोकांचा गैरसमज आहे, आपली कामं टाळून म्हणले, बरं झालं बुवा तुम्ही भागवत कथा सुरू केलीत ना, आता सुनेला स्वयंपाक करावाच लागेल 7 दिवस. ज्याने आपलं काम टाळलं त्याचं चित्त अशुद्ध झालं, तो परमार्थाला तिथेच नापास झाला. अर्थात सगळी कामं उरावर घेऊ नका. लोकांना पण अशी सवय असते, एखादा करतोय ना त्याच्या उरावर 4 कामं अजून देतात, हे पण करा म्हणजे. थोडं कर्टली, थोडं कडक वागायला शिका. हे काम माझं नाही, हे स्वच्छ नम्रतेने सांगा.
90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं कर्तव्य का मुंबईला भाच्याच्या मित्राच्या बहिणीच्या शेजारच्या मुलाच्या लग्नाला आलो म्हणले? काही गरज आहे का तुझी? कदाचित परत पण जाणार नाहीस. 60 पर्यंत ही कर्तव्य करा. पण आता सांगा बुवा नाही, आता मला भागवत ऐकायचंय, हा वेळ भागवताला देणार आहे मी. भागवत म्हणजे या एका कार्यक्रमापुरतं नाही म्हणत आहे मी, असं ठरवून टाकावं. वेळच्या वेळेला आपली सगळी कामं, पत्र लिहायचेत, फोन करायचेत, अत्यंत व्यवस्थित काम करत चला. त्याचा अर्धा परमार्थ इथेच होतो बरं. काम टाळूपणा केला आणि काम जर नीट केलं नाही ना तर चित्त अशुद्ध होतं, आणि अशुद्ध चित्तानं कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. कुठलीच परमार्थही चांगला होत नाही, प्रपंचही चांगला होत. म्हणून संत महंतांनी आपल्याला कर्तव्यापासून च्युत केलं असं वाटत असेल त्यांनी भागवत वाचा. पहिलं बेसिक, पहिली पायरी व्यवहार चांगला असला पाहिजे. पहिली पायरी परमार्थाची व्यवहार व्यवस्थित असला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहण्याचाही अभ्यास करावा लागेल. प्रारब्धामध्ये आहे प्राप्येन संतुष्यताम. जे प्राप्त आहे त्यात आनंदात असतो. मला चाकवताची भाजी आवडते पण मेथीची मिळाली, मेथीची चाकवताची समजून मला खाता आली पाहिजे. उदाहरण सांगतोय, नाही तर कुणाकडे जेवायला येणार ते म्हणतील बरं झालं बुवांनी सांगितलं. असं काही नाही मिळत आपल्या मनासारखं काही वेळा. ठीक आहे ना, आहे त्यात एकदा सांगून बघावं, मला असं नको असं पाहिजे. बायकोला सांगायला हरकत नाही, बुवा चहा जरा गोड करत जा, फार आळणी करतेस, तुझ्या माहेरची साखर कमी असेल, इथं भरपूर आहे.